नमस्कार मंडळी, तर आम्ही चाललो आज फिराक आणि अख्ख्या दिवसभराची सहल असा भरपूर ठिकाणी खै जातलो. तुमका पण दाखवते आम्ही खै चाललो. आणि आम्ही चाललो ती बस ही असा सहकुटुंब सहपरिवार सगळे जण असत आणि खूप मज्जा खूप धमाल होतली या. तर चला जाऊया. आणि थोडी झोपेलच ना, उठली आहे लवकर ती. फक्त बोलली मी सहलीला जायचं उठ लगेच आमच्या दोघी पण हे बोला गणपती बाप्पा मोरया. चलो. तर मंडळी प्रवास सुरू झालो. आम्ही हायवे पकडलो आणि चाललो देवगडच्या दिशेने. आणि वाटेत थांबलो हॉटेल मंजुनाथमध्ये अर्थात कणकवलीत. आणि मस्तपैकी नाश्ता केलो. तर नाश्त्यासाठी बराच काय काय होता. आम्ही उपमा घेतलेलो, काही जणांनी वडापाव वगैरे पण खाल्ल्यानी. आणि मग तिथनं बाहेर पडलो. ती पोचलो थेट हडपीड इथल्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये. चला तुमका मठ दाखवते. मोठा आहे भरपूर, मलाही नाही माहित होतं, मी पहिल्यांदाच आले. हा, हुमरमाळ्याचं पण मस्त होतं हा, मोठा. कोण कोण आहेत? हा हा, तुकाराम आहेत, तुकाराम महाराज आहेत ते. ज्ञानेश्वर माऊली आहेत मागे. आणि ज्योतिबा. हा कोणता घेऊन बसलाय तो? तो नाही म्हणायचं, ते बाप्पा आहेत ते. हा, निवृत्तीनाथ, एकनाथ. आणि तो गोरा कुंभार. संत आहेत सगळे. आणि विठ्ठल रखुमाई. मी तिथे गेलो. चला मंदिरात जाऊया. आम्ही जाऊ नको. हो बघितलं. स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन आम्ही येऊन पोचलो देवगडात श्री तिरुपादेवी आणि रामेश्वर मंदिरामध्ये. नमो गेला आधी नंदी बाप्पाला नमो करायचा. बाबा येतात, बाबांना सांग माझा हात नाही पोचणार घंटी वाजवायला त्याला. मिळाली ना सगळ्यांना? झाले ना कार्यकार सगळे? तिथनं निघालो. देवगडात जाणार होतो तर ऊन भरपूर होता, तोपर्यंत वेळ होतो, जेवणाक वेळ होतो. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की वाड्यात जाऊया. वाड्या इथे मी 2 वर्ष रवलं आहे. ह्या दिसता त्या वाडातरचा पूल आणि त्या सुंदर मंदिर दिसता त्या हनुमान मंदिर असा. रात्रीच्या वेळी त्याचा जो रिफ्लेक्शन असता, त्याचे जो प्रतिबिंब असता पाण्यातला ना, इतकं सुंदर दिसता. लायटिंग वगैरे केलेली असतं तेव्हा. तर वाड्यातरच्या पुलावरनं आम्ही निघालो आणि गेलो विमलेश्वरला. विमलेश्वर ह्या सुद्धा एक सुंदर प्राचीन खडकात कोरलेला मंदिर आहे. तास तुमका आता दाखवते. चला. तर मंडळी आता आपण इलो विमलेश्वर मंदिरला. आणि फार जवळच आहे माझ्यासाठी, कारण मी इथे बऱ्याच वेळा इलं आहे. 2 वर्ष मी इथे होतं आहे वाड्यात. तर तुमका पण दाखवते. इथे पांडवकालीन लिंगेश्वर मंदिर आहे महादेवाचा. आणि एकाच खडकामध्ये मंदिर कोरलेला. तर आपण जाऊया आता तिकडे. अगं इथे जाऊ शकतो, आपला बाप्पा इकडे. हत्ती बघ एवढा मोठा दाखवतो इकडे. हा बघ, हा बघ, हा बघ, तो बघ हत्ती केवढा मोठा आहे बघ.
वटवाघूळ भरपूर असणार वटवागळ. तिकडे हत्ती हत्ती बघ केवढा मोठा आहे. माझे खूप आहेत फोटो इथे. हे लहान ना, बरोबर लहान होत आहे. राव वरती चढा, काढते फोटो तिघांचा पण. हा हत्ती आला पाहिजे. हत्ती येतोय इकडे बघा ना. नाव या खाली. मिताली मिताली अगं हत्ती केवढा मोठे अगं. आणि मंदिरात आतमध्ये पुढे जाऊन तिथूनच पाहायचं. बघ काय वटवाघूळ. मंडळी, इथे असलेल्या या मंदिराबद्दलची आख्यायिका अशी सांगतात की ह्या मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधल्यानी. एका खडकामध्ये खणलेला ह्या मंदिर असा आणि अतिशय सुंदर बांधणी असा. विश्वास बसणार नाही की एका खडकात खणलेला या मंदिर असताना. तर असा ह्या मंदिर, त्याचा परिसर अतिशय सुंदर असा. पावसात तर इथे ओढो जो असा तो अखंड वाहत असता, त्याच्यामुळे आणि छान वाटतं. मंदिराची बांधणी जरी पांडवकालीन म्हटली गेली असली तरी अभ्यासकांच्या मते इथे असलेल्या लेण्यांवरून ही लेणी जैनकालीन असावीत असं सुद्धा काही जण सांगतात. कुठे आहेत बाबा? हे तिकडून आले. हळू हळू. ना थंड थंड पाणी पायांना लागलं. पॅन्ट भिजू नको रे. बाबा पॅन्ट भिजवू नको. हो जाऊ नको पुढे. भाव भारी. मुंगूस दिसले की पैसे मिळतात माहितीये का तुम्हाला? आणि मला कायम दिसतं आणि माझ्यामुळे तुम्हाला दिसलेलं आहे आता. रस्त्यावरून मंदिराचा कळस दिसता आणि ह्या इथल्या खडकात आता खणलेला हा पूर्ण. हे बघा, म्हणजे कैलास मंदिर कसा तसा तो हे खडक खणान मंदिर बनवलेला. तिकडनं आम्ही देवगडात इलो. जेवणाची वेळ झालेली, त्याच्यामुळे आधी जेवण करून घेतला. सातोसे वहिनी म्हणून असतात, त्यांच्याकडे जेवण आम्ही सांगितलेला होता. अतिशय सुंदर जेवण होता. तर मंडळी, आज आम्ही इलो देवगडला आणि तुम्ही बघितलं तिथे आम्ही जेव थांबलो. जागा छोटीशी असा, आम्ही खूप जण होतो, पण जेवण इतक्या सुंदर आहे ना, मस्त जेवण आणि रिजनेबल रेटमध्ये छान सुंदर दिल्यानी. सातोशे वहिनी म्हणून असत, जर देवगडात इलात तर यांच्याकडे नक्की यावा. सुंदर जेवण मिळतं. फक्त तुमचं लोकेशन नेमक्या सांगा. हे पत्तो काय असा? पवन चक्की रोड, सिव्हिल कोर्ट जाऊ. सिव्हिल कोर्ट म्हणजे आता नवीन बिल्डिंग सिव्हिल कोर्टची. नवीन सिव्हिल कोर्टची, कारण मी 2 वर्ष इकडे होते आणि मी बिल्डिंग शोधतोय कोर्टाची बिल्डिंग खया. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झाले की कंजुनी होती ना बिल्डिंग तेव्हा, तर त्याच्यामुळे मी थोडासा कन्फ्यूज झाले. पत्तो सांगताय की पवनचक्की रोड जो आहे तिथे देवगड कोर्टचं नवीन बांधकाम चालू हा, त्याच्याबरोबर समोर तुम्ही नक्की भेट द्यावा. जेवण एकदम एक नंबर. थँक्यू. ऐन दुपारी 3 वाजता आम्ही इथे पोचलो. आता पवनचक्कीच्या इथे बघू शकता पाठी दिसता. तेव्हा आम्ही यायचो संध्याकाळची यायचो शक्यतो. संध्याकाळची इलास तर मस्त जरा एन्जॉय करून पिता समुद्र. ओढो क्षितिचं सुद्धा दिसणार नाही, इतकं सुंदर समुद्र दिसता. दाखवते तुमचं. चला थोडासा ऊन सोचू कसं आहे, काय करतो लो. ह्याचा समोर दिसता गार्डन बिर्डन, तेव्हा काय नव्हता माझ्यासाठी, पण नवीन असा. वांगीशिवाय शूटिंग करून म्हणतात बाईक थोडी फिरवूया नको ओरडते. देवगड बीच पवनचक्कीचा, या तिकडने खूप वेगळा रस्तो हा माग बीचकडे जाऊ. संध्याकाळचा इलात तर मस्त वाटता आणि बऱ्याचशा आठवणी होत. एकदा तर त्या खडकावरची आमची पर्सच पाण्यात पडलेली, त्याच्यात रूमचे चावी आहे, मोबाईल सगळं होता. तर अशा काही आठवणी या देवगड बीचच्या असत माझ्या. अवनी अवनी ए बघितला केवढा मोठा पंखा आहे तो बघ. हा ते नवीन केलं काय ते पण तेव्हा नव्हतं. ते कोण आहे खेळायला? काय वाटतं मंडळी? जाईन मी लटकत जायचा आणि चलत परत यायचा. कोणी रे सांगला? ए मागे उतर.
खाली उतर. तर हे का म्हणतात काय फ्लाइंग कोकणची झीप राईड. आमच्या फॅमिलीतले डेअरिंगबाज मेंबर्स चाललेले आहेत. आपल्याला काही छपायचं नाही. जाऊया चला. चप्पल उतरा. समुद्रावर हो. चला चला चला. पाण्यात जाऊ नका पुढे जास्त. खेळायचं जास्त वेळ नाही, थोडं फक्त जरा वारा थंड घ्यायचा आहे आणि परत जायचंय. पुढे जायचं. पवन चक्क्या बघ दिसत आहेत तिकडे. त्या बघ आपण आलो तिकडून. त्या थोड्या थोड्या बंद आहेत. म्हणजे वारा असेल तर ते फास्ट फिरतात, वारा नसला तर हळू फिरतात. मस्त पावसाचं वातावरण झालेला. उन्हानं एवढं तापलो एवढी वाटत होता, पण पावसाचं वातावरण झाल्यामुळे थोडंसं थंड वाटतं. आणि वाटे त्या बीच दिसला ते आम्ही थांबलो. बाप्पा आहे अबे इथे. इकडे पण आहे. अरे एक उजव्या सोंडेचा आहे आणि हा डाव्या सोंडेचा आहे. हा बघ, म्हणून दोन आहेत ते. आम्ही आलोय कुणकेश्वरला आणि इथे आमचे follower भेटले. खूप भारी वाटतं, असा मस्त वाटतं. थँक्यू. भरती सुरू झाली बघितलं ना मागाशी. आपण गेलो तिकडे तेव्हा. तर म्हणजे आम्ही कुणकेश्वरात माहितीच असा जिरा सोडा घेऊन थांबलाय. तर हे पण आमचे फॉलोअर निघाले, व्हिडिओ बघतात म्हणतात. आम्ही आत्ता परतीच्या वाटेवर असो आणि आता तुमचं मी गाडीचं चित्र दाखवत आहे. सकाळी कसा होता निघताना आणि आता कसं होता. सगळे साफ गमले. ऊन लागला ना. आत्ता जरा या पावसामुळे वातावरण बरं झालं आणि बरं वाटतं. आणि आमचं आता लास्ट स्टॉप राहिलो पोखरगावचं गणपती. तर उशिराच झालं आमका आणि पावसामुळे पण बरं काढून तेवढे नाही वाजले तरी. पण ताच एक ठिकाण मग बघूचा. कारण देवळात मी सगळीकडे बराच फिरलेलं, सगळ्याच ठिकाणी गेले. पण गणपतीच्या मंदिरात जाऊच नाही होत आहे. तर तिथे आता आपण काय होत नसते बा. चल तिकडून चल. इकडून जायचं तुला. असं जा, असं जा, असं जा. ढकल 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 जा. असं जायचं. अरे मस्त ना. आता मी असे येते बघ उलट. तिलाच नाही काय काय करणार. हा पाण्यात जायचंय तिला. बाप्पा आहे बघ. बाप्पा आहे पाण्यात बघ. बाप्पा पाण्यात आहे बघ. बघ ना कुठे चाललोय ते. पाणी दिसतंय बघ केवढं. हे बघ इकडे पाणी आहे. बघ इकडे पाणी आहे. बघ हे बघ हनुमान बाप्पा बघ समोर. कशात जायचंय. तिकडे जाता नाहीत ते बंद आहे. हे बघ इकडून असं पाणी येतं. इकडे हे बघ इकडे 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 दिसणार मग तुला कशी
बघ कशी गुहा आहे आणि त्याच्यातून पाणी येते. हा हाच धबधबा आहे. आता जरा तो थांबलाय, पाऊस नाहीये ना. मासे बघ केवढे आहेत ते बघ. दिसले तुला? बघ दिसले कसे गुच्छ होऊन राहिलेत बघ. ते बघ ते बघ ते बघ केवढे आहेत. आपण टाकूया नंतर, आधी बाप्पा करूया. हे बघ इकडे शंकर बाप्पा बघ कसा पाण्यात बसलाय. पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ बाबू, बुळबुळीत असेल, पडायला होईल. तिकडे नाही जायचं, ते तिथे पण मासे आहेत. ते मजा येणार बाई ते. इकडे पण आहे इथे मासे आहेत. इथे उभे राहा. पाय नाही द्यायचं. मासे कुठे आहेत? मासे त्याच्यात आहेत. काळोख बघ झाला. इथे इथे ते. इकडे नाही, हे बघ इकडे बाप्पा करायचा. आई आई. काय काय बाबू. अरे कोण आहे? कोण आहे तो? बाबू. वाघोबा आहे, बघितला? नमो करा. तर मंडळी, अशा प्रकारे आमची सहल सुफळ संपूर्ण झाली. सगळे असल्यामुळे खूप मजा आली. थोडासा ऊन लागला, पण सगळ्यांच्या सोबतीन फिरण्यात जी मजा असतात ती कशातच नाही. तर अशा प्रकारे आम्ही मस्तपैकी देवगड कुणकेश्वर फिरलो. आणि तुमका पण मी सगळे ठिकाणाची जी फिरले ती दाखवले, ती तुमका आवडली असतील, मजा येली असत तुमका. तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा.